वारीची परंपरा ही ज्ञानोबा माऊलींच्या जन्मा आधीची की नंतरची? ही वारी दरवर्षी एवढ्या उत्साहात का करतात? चला बघूया. पण त्याआधी जाणून घेऊ वारीचा नेमका अर्थ काय ते. वारी म्हणजे दरवर्षी एका निश्चित वेळी आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनाला जाणे. आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या देवी देवतांच्याही वाऱ्या असतात, पण त्यात पंढरीची वारी ही सर्वात जुनी आणि प्रचलित आहे. आता प्रश्न येतो की वारीची परंपरा ही किती जुनी आहे. तर काही संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला तर ज्ञानोबा माऊलींचे वडील म्हणजेच विठ्ठलपंत कुलकर्णी हे सुद्धा वारकरी होते. त्याचप्रमाणे त्यांची आजी याही पंढरपूरला जात असत. इतकंच नाही तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे पूर्वज म्हणजेच विश्वंभर बाबा आणि त्यानंतरच्या पिढ्याही वारी करत असत असा संदर्भही आपल्याला आढळतो. म्हणजेच साधारणतः 1000 वर्षापासून वारीची ही परंपरा अविरत चालूच आहे. जर एका वेगळ्या दृष्टीने विचार केला तर समाजातील 12 बलुतेदार, त्याचप्रमाणे समाजातील सर्व स्तरातील व्यक्ती, पण प्रामुख्याने शेतकरी या वारीत असतात. वर्षभर उन्हातानात कष्ट करून मृग नक्षत्राच्या पहिल्या सरी आल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यानंतर निसर्ग काही क्षणांसाठी त्यांना उसंत देतो. आता हा राहिलेला वेळ आपल्या इष्ट देवतेलाच म्हणजेच पांडुरंगाला भेटण्यासाठी हे शेतकरी जातात. याच काळात सृष्टीचे पालन करतेच म्हणजेच विष्णू हे क्षीरसागरात योग निद्रेत जातात. त्याला देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी असे म्हणतात. देव योग निद्रेत जाण्यापूर्वी आपल्या भक्तांना दर्शन देतात. म्हणूनच हा सर्व काळ अत्यंत भक्तिमय आणि ऊर्जेने भरलेला असतो. पूर्वी ही वारी प्रत्येक जण वैयक्तिकरित्या किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींपुरतीच मर्यादित ठेवत असत. पण पुढे जाऊन या वारीचं रूपांतर मोठ्या पालखीत आणि दिंडीत कसं झालं आणि आज आपण जी शिस्तबद्ध दिंडी पाहतो त्याचं सर्व नियोजन नक्की कोणी आणि कधी केलं ते आपण पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.